वार्ड क्रमांक 21 में सेना मनसे गठबंधन की जीत, बगावत हुई खत्म। नमस्कार, शाखा 9 न्यूज में आपका स्वागत है। मैं रविंद्र नायक। मुंबई में नगर निगम चुनाव को लेकर वार्ड क्रमांक 21 से बड़ी राजनीतिक खबर सामने आई है। उद्धव बालासाहेब ठाकरे गुट से जुड़ी सानिका मोरे ने अपना उम्मीदवारी आवेदन वापस ले लिया है। सानिका मोरे ने पहले अपक्ष उम्मीदवार के तौर पर नामांकन दाखिल किया था, लेकिन सेना मनसे गठबंधन के तहत से मनसे की सोनाली देव मिश्रा को आधिकारिक उम्मीदवार घोषित किया गया है। इसके बाद उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की सानिका मोरे ने अपना अपक्ष उम्मीदवार वाला आवेदन वापस ले लिया, जिससे वार्ड क्रमांक 21 में चल रही बगावत पूरी तरह से समाप्त हो गई है। गौरतलब है कि मुंबई के कई वार्डों में ठाकरे बंधुओं के सामने बगावत की स्थिति बनी हुई थी। इन बगावतों को शांत करने के लिए लगातार प्रयास किए जा रहे थे। अब वार्ड क्रमांक 21 में यह राजनीतिक तकरार सुलझी हुई दिखाई दे रही है और इस घटनाक्रम को ठाकरे बंधुओं की बड़ी रणनीतिक सफलता माना जा रहा है। वार्ड क्रमांक 21 से अब मनसे की सोनाली देव मिश्रा सेना मनसे गठबंधन की आधिकारिक उम्मीदवार के रूप में चुनाव मैदान में होगी। आज काय मुद्दा काय प्रश्न आज असं आहे की शेवटचा दिवस आहे। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली या मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये निवडणुका होत आहेत। पक्षप्रमुखांच्या आदेश दिला होता त्याचा पूर्ण स्वीकार करून आज आम्ही आमची मोरेताईंची जी सीट त्यांनी जे अर्ज केला होता तो मागे घेतो। मोरेताई आणि श्याम मोरे आमचे उपविभाग म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि सातत्याने पक्षाचं काम निष्ठेने करत आहेत। कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्या जवळचा मनुष्य उभा राहावा, परंतु युती आहे, युतीचा धर्म सगळ्यांना पाळायला लागेल आणि तो धर्म पाळूनच आज श्याम मोरे यांचे सर्व पदाधिकारी दिनेश साळवी साहेब आहेत, राजू खान साहेब आहेत, आमचे शाखा मरी आहेत, या सर्वांनी आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला। पक्ष सांगतील तो अंतिम निर्णय असेल, त्यामुळे आम्ही मागे घेतो। का माघार घ्यायचं काहीच नाही, आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। इच्छा असते कार्यकर्त्यांची इच्छा होती की बाबा आपला जवळचा पदाधिकारी सातत्याने वर्षानुवर्ष काम करतो, त्याला तिकीट मिळाल्याची इच्छा असते, परंतु कुठेही मनामध्ये काही होता पक्षप्रमुख सांगतील तेच आम्ही ऐकणार। धन्यवाद। काय करतील म्हणून मी फक्त उद्धव साहेबांच्या आदेशाचं पालन करणारा माणूस आहे। मी उपविभाग प्रमुख जवळजवळ 3-4 वर्ष झालेली आहेत आणि इच्छा व्यक्त करणं हा माझं काम आहे, परंतु मला उद्धव साहेबांच्या आदेशानुसार मी हे जे पुढील काम हे फॉर्म पार्टी घेण्याचं काम केलेलं आहे। फक्त एक वेळ मी उद्धव साहेबांबरोबर काम केलेलं आहे म्हणून मी हा फॉर्म पार्टी घेतोय, एवढीच। साहेब असं नाही की फॉर्म भरलंय मग आता माघार घ्यायचा तर खूप प्रश्न उठणारच आहे। एक सीट दिली नाही, निष्ठा, फक्त निष्ठा आणि दोघेही भाऊ एकत्र आल्यामुळं निर्णय घेतला। आम्हाला हाच तर आनंद आहे। काम तर तुम्ही खूप केलंय वॉर्ड मध्ये, आम्ही आता सुद्धा विचारलं याच्या अगोदर, काम तर खूप केलंय, मग आता माघार घ्यायच्या नंतर मग काय फायदा आहे? नाही, माघार घेतली म्हणजे फक्त साहेबांच्या आदेशानुसार ठाकरे ब्रँड बस, बाकी मला दोघं ठाकरे ब्रँडच आहेत, आता सुद्धा दोघे सोबत आहे, आता सुद्धा युती आहे, युती झाल्याच्या नंतर सुद्धा माघार घेणं एक प्रश्न उभा करतोच की कसं आहे, राजकीय क्षेत्रात बोलला तर प्रत्येक काम करणारा जे मेहनती लोक असतात कार्यकर्ते, सर्वांची इच्छा असते की निवडणूक लढायची, त्यांची इच्छा लढायची, पण शेवटी जेव्हा एखाद्या पक्षाची आपण युती करतो तेव्हा मित्र पक्षाचाही सन्मान केला जातो आणि त्याच्यामध्ये एखादी सीट तिकडे जाते, एखादी सीट दुसरीकडे जाते, तर अशा वेळेला कार्यकर्ते या काम करणारा व्यक्ती नाराज होणे स्वाभाविक आहे। परंतु शेवटी वरिष्ठांचा जेव्हा आदेश येतो आणि सध्याचा बघायला गेलं तर आज 20 वर्षानंतर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले, ते सत्तेसाठी नाहीत। मराठी भाषेची गळचिपी होते, मराठी माणसावरती जो अन्याय होत चाललेला आहे, तर त्याच्यासाठी एकत्र आलेले आहेत की मुंबई ही मराठी माणसांसाठी राहावी, टिकावी आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जो मराठी तरुण आहे जो मुंबईत स्वप्न बघतो यायचं, तर त्याचं स्वप्न साकार व्हावं यासाठी मुंबई हे ठाकरे कुटुंब, कारण जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आले तेव्हा ठाकरे कुटुंबच पुढे आलेले आहे, त्यामुळे आता हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आता त्यांच्या पुढे कोणच जाणार नाही, कारण साहेबांचा आदेश, उद्धव साहेबांचा आदेशांचा सन्मान करून यांनी आमच्या ताईंनी आज आपली उमेदवारी अर्ज मागे घेतो। खरोखर
ताईंचं, कारण श्याम मोरेला मी आजपासून नाही, खूप श्याम मोरे सारखा व्यक्ती जो कट्टर म्हणजे निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांनी मेहनत केलेली आहे. स्वाभाविक त्यांनी इच्छा दर्शवली, परंतु शेवटी मित्रपक्षाचा धर्म, त्यामुळे ती तिकीट तिकडे गेलेली. परंतु आता वरिष्ठांचा आदेशाचा सन्मान करून ते माघार घेत आहेत. खरोखरच मी ताईंचं आणि श्याम मोरेंचं अभिनंदन करतो, कारण पक्षांचा पुढे कोण नाहीये हे त्यांनी आज दाखवलं.